25 पद्म संगीती सर्व प्रवृत्त्यांना जाणून स्थिर राहतो, तोच खरा बोधी होय. ह्या सगळ्या अवस्थांना पार करून त्यावर ताबा मिळवतो. हे भगवंताचे तेव्हा जाणून घेतले व आश्चर्यचकित होऊन म्हणाले, अनेक जाती सरा संगाविस आणि बिंबिस गहकार्य गवे संतो दुःख जाती पुन्हा हे त्याच मनाच्या अनन्य प्रकारच्या अवस्थांना जेव्हा त्यांनी समजून घेतले व ते संपूर्ण त्यावर स्थिर झाले, म्हणजे त्यांना बोधिप्राप्ती झाली. यासाठी 10 परिपारमितांचा अभ्यास करणे आणि मानसिक अवस्थांच्या विकारावर मात करण्याचा प्रयत्न करणे. अद्भुत धम्म तसा शब्दश अर्थ जरी आश्चर्यासारखा होतो, पण अद्भुत धम्म म्हणजे आश्चर्यकारक नव्हे, तर माणसाला माणसासारखे राहून म्हणजे विकाररहित होऊन जीवन जगल्यावर जी अनुभूती होते, अर्थात काया वाचा आणि मानसिक बल प्राप्त होते, ते अज्ञान तेमुळे आश्चर्यकारक वाटते, पण ते आश्चर्य नसते. कारण भूक लागल्यावर होणाऱ्या वेदना आणि जेवण करून भूक शमन झाल्यावर होणारी अनुभूती म्हणजे चमत्कार नव्हे. यालाच अद्भुत धम्म म्हणतात. अशाच वचनाचा तथागताने दिलेला उपदेश, अर्थात ते सुप्त म्हणजे संख्यांच्या गिनतीवर आहेत, जसे चढती गिनती, जसे एकक दुक्कक दोन सारखं, एकक निपात दुक्कक निपात तिक्क निपात चौतुक पंचक षट्ट सप्तक अट्टक नवक दशक एकादश निपात तशी संख्यात्मक निष्पत्ती झाली. आपण त्याला अंकोत्तर अर्थात गुणोत्तर म्हणू शकतो. अशा अंकोत्तर संकलनात अट्टक निपात आहे. त्यातील पट्टम उग्ग शुद्ध उग्ग गृहपतीच्या अद्भुत धम्माबद्दल स्वतः तथागताने सांगितलेले वचन, तसेच त्याचं निपातातील पहरात शुद्ध पण अद्भुत धम्माचेच सूत्र आहे. त्यात पहरात प्रल्हाद नावाच्या असुरेनदास तथागताने धम्मविनयाच्या 8 अद्भुत धम्माचा उपदेश केला. प्रश्नोत्तराच्या रूपात दिलेले उपदेश म्हणजेच उद्वेदल सब्बपी वेदच
तरतुटीचं लद्दा पुच्छित सुतता वेदला ती वेदित बा म्हणजे ज्यात आध्यात्मिक प्रसन्नता आणि संतोष प्राप्त करून विचारलेले प्रश्न आणि